गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये पहिल्या श्रावण सोमवार निमित्त गावभाग महादेव मंदिर तसेच कुरुणशेट्टी भवन येथील महादेव मंदिरामध्ये रवींद्र माने यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कॅम्पही लावण्यात आले होते. तसेच येणाऱ्या सर्व महिला नवभक्तांना खिचडी, केळी, प्रसादाचं वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. इचलकरंजी शहरामध्ये पहिल्या श्रावण सोमवार निमित्त गावभाग परिसरातील असणारे महादेव मंदिर तसेच कुरुणशेट्टी भवन महादेव मंदिरामध्ये आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. खासदार धैर्यशील माने यांनी जिल्ह्यातील कोणतीही भगिनी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आज दोन्ही महादेव मंदिरामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कॅम्प ठेवण्यात आला होता. या कॅम्पद्वारे महिलांचे फॉर्म भरून योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ कसा होईल याची खबरदारी घेण्यात आली. तसेच येणाऱ्या भक्तांना खिचडी, लाडू, चिवडा, केळी वाटप करण्यात आलं. ज्या महिलांनी अजूनही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी त्यामध्ये येऊन आपला फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी केलं. यावेळी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरीब जनतेचे व शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांनी आजवर 2.5 वर्षामध्ये जी कामं केली आहेत ती आजवर कोणीही केलेली नाहीत. खासदार धैर्यशील माने यांना जनतेने पुन्हा खासदार म्हणून निवडून दिलं. त्यांनी कामाचा धडाका लावलाय. आज आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपण लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. यावेळी जवळजवळ 1,000 महिलांनी फॉर्म भरून योजनेचा लाभ घेतला. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत त्याची माहिती येणाऱ्या पुढील 4 सोमवारी देण्यात येणार आहे. असेच कॅम्प दर सोमवारी महादेव मंदिर येथे घेतले जाणार आहेत. यावेळी रवींद्र माने युवा मंचच्या वतीने या कॅम्पद्वारे नागरिकांना महाराष्ट्र शासनाची माहिती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उपक्रम गावोगावी गल्लोगल्ली गेला पाहिजे, यापासून कुठलीही महिला वंचित राहू नये असा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी बजावलाय. त्यांचे आशीर्वाद घेऊन हे काम आम्ही करत आहोत. बोलताना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी म्हटलं. यावेळी मोहन मालवणकर, प्रकाश पाटील, रवी लोहार, इक्बाल कलावंत, संदीप माने, वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे, ऋतुराज शिंत्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.